Hello everyone. Welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. ट्रान्झिशन एलिमेंट्सचा आज तिसरा व्हिडिओ. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे काय आणि ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे काय याचा डिफरन्स पाहिला. सेकंड व्हिडिओमध्ये 3D, 4D, 5D सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लर्न केलं अलॉंग विथ ॲटॉमिक नंबर्स. आणि या व्हिडिओमध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट्स बघणार आहेत 3D सिरीजच्या. मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. मग मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं आणि काही फिजिकल आणि ॲटॉमिक ट्रेंड्स आपल्याला पाहिजेत. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट अस स्टार्ट विथ मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ 3D सिरीज. इथे हा चार्ट आहे बघा, फार सिंपल. जर याच्यावरती क्वेश्चन आला, राईट अ शॉर्ट नोट ऑन मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ 3D सिरीज, तर तुम्हाला फक्त पहिला असं स्टार्ट करायचंय. Elements of 3D series show variable oxidation state. Elements of 3D series, actually elements of D blockers show variable oxidation states. कारण त्यांच्याकडे D ऑर्बिटल असतं. आता त्याच्यानंतर जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, एलिमेंट्स आपल्याला पार्ट आहेत. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा, निळा की झेब्रा. आणि ऑक्सिडेशन स्टेट पहिल्यामध्ये 1 2 3, त्याच्यानंतर 2 3 4. पहिला काय 1 2 3, परत काय 2 3 4, परत एक एक डिजिट वाढवलाय फक्त. 2 3 4 तर आहेच, 5 वाढवला. 2 3 4 5 तर आहेच, 6 वाढवला. 2 3 4 5 6 आहेच, 7 वाढवला. सो स्कॅन्डियमचं मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +1 +2 +3. जो टायटॅनियम आहे त्याच्यामध्ये +2 +3 +4, परत एक एक डिजिट वाढवायचे. व्हॅनेडियम +2 2 +5, क्रोमियम +2 2 +6, मँगनीज +2 2 +7. आता मँगनीजचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे दिलेले आहे ते लिहिते. मँगनीज atomic number 25, so argon 3d5 4s2. पहिला हे दोन इलेक्ट्रॉन जाऊ शकतात आणि दोन इलेक्ट्रॉन गेले की चार्ज किती येत असतो +2. त्यामुळे पहिली ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला +2 दिसतीये. त्याच्यानंतर हे जे डी ऑर्बिटल आहे, डी सबशेल आहे, त्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत विच आर अनपेड. सो +2 नंतर जर डी मधला पण एक इलेक्ट्रॉन गेला, हे दोन जाऊन डी मधला अजून एक गेला तर +3. सायमल्टेनियसली पुढचा पण गेला +4. हे होत असताना हा पण गेला +5, हाही गेला +6 आणि लास्ट इलेक्ट्रॉन गेला +7. सो मॅंगनीज शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट्स ज्या आहेत +2 पासून +7 कोण दाखवतं? मॅंगनीज. एमसीक्यू विचारू शकतात. 3D सिरीज मध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट कोणाचे आहेत? मॅंगनीजच्या. त्याच्यानंतर जर आपण आयर्न कडे गेलो, आयर्नच्या केसमध्ये बघा काय 3d6. Fe च्या केसमध्ये आहे अर्गॉन 3d6 4s2. सो +2 काय आहे आता समजलं, कारण S मधून दोन इलेक्ट्रॉन जात असतात. ते गेल्यानंतर डी सबशेल मधले इलेक्ट्रॉन्स जायला लागतात. 1 2 3 4 5 इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्याच्यामध्ये 6. सो 5 नंतर इलेक्ट्रॉन इथे आला. आता +2 नंतर कोणता इलेक्ट्रॉन जाईल? हे दोन इलेक्ट्रॉन जाऊन हाही गेला तर ऑक्सिडेशन स्टेट +3, परत हा गेला तर +4, हा पण गेला तर +5 आणि हा गेला तर +6. हे दोघे जाणार नाहीत बिकॉज दे आर पेअर्ड. जर ते पेअर्ड झाले तर ते स्टेबल झाले. आता तो इलेक्ट्रॉन तुम्ही रिमूव्ह करू शकणार नाही. सो मॅंगनीज नंतर ऑक्सिडेशन स्टेट 2 to 6 झाली, कारण एक इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झालं. असं परत एक 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 कमी होत येईल. सो 6 नंतर आता कुठेपर्यंत आहे बघा 5 पर्यंत, परत 4 पर्यंत. आता कॉपर एक्सेप्शन राहतो, तुम्हाला माहिती आहे. सो याच्यामध्ये 4s1 असल्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट 1 पण दिसते आणि 2 पण दिसते.
सो कॉपरच्या वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कॉपरचे मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणते आहेत? दे आर +1 अँड +2. आणि झिंक मध्ये काय परत फक्त 2. झिंक मध्ये काय फक्त 2. आता एमसीक्यू बघा काय विचारू शकतात. पहिला थेरी क्वेश्चन सांगते. राईट अ शॉर्ट नोट ऑन व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स किंवा मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 3D सिरीज. तुम्हाला हा चार्ट ड्रॉ करायचा आहे. प्लेनली सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा, निळा की झेब्रा. स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत लिहा. परत स्कॅन्डियमला +1 +2 +3, टायटॅनियमला +2 +3 +4 आणि एक एक वाढवायचं. 4 नंतर 5 नंतर 6 नंतर 7. मॅंगनीजला सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत. हा आपला एमसीक्यू विचारू शकतात. मॅंगनीज झाल्यानंतर 7 नंतर कुठे एंड करणार? 6 परत 5 परत 4. पण कॉपर आणि क्रोमियम याच्यावर परत 2 एमसीक्यू बनू शकतात. कॉपरचं मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट्स कोणत्या आहेत? तर कॉपर +1 आणि कॉपर +2. आणि झिंकचं विचारू शकतात. झिंकचं एकच ऑक्सिडेशन नंबर आहे. पूर्ण सिरीज मध्ये सगळे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, बट झिंक फक्त +2 दाखवतो. सो विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट डू नॉट शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट? अँड दॅट इज Zn+2. कारण Zn ट्रान्झिशन नाहीये, फक्त डी ब्लॉक आहे. सो तो वेगळ्या प्रॉपर्टीज दाखवू शकतो. आय होप हा पार्ट क्लिअर आहे तुम्हाला. एक थेरी क्वेश्चन सांगितला आणि 3 एमसीक्यू. मॅंगनीज शोज मोस्ट ऑक्सिडेशन स्टेट, copper show only 2 oxidation state and zinc show only 1 oxidation state, that is +2. क्लिअर आहे? चलो मग पुढच्या इन टेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. क्वेश्चन विचारलेला आहे, कॅन यू टेल विच ऑफ द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट शो मॅक्सिमम नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट? मी ऑलरेडी सांगितलेलं असा क्वेश्चन विचारणार आपल्याला. 3D सिरीज मध्ये एटॉमिक नंबर 25 म्हणजेच मॅंगनीज सिम्बॉल Mn shows variable oxidation state starting from +2 +3 +4 +5 +6 and +7. सो मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट तो किती दाखवतोय? +7. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, विच ऑफ द एलिमेंट्स इन 4D and 5D series will show maximum oxidation number? त्यासाठी हा चार्ट बघा. 3D सिरीज मध्ये मॅंगनीज शोज मॅक्सिमम ऑक्सिडेशन नंबर्स. त्याच्यानंतर क्रॉस मध्ये जायचं. 4D सिरीज मध्ये रुदेनियम शोज मॅक्सिमम ऑक्सिडेशन नंबर्स आणि 5D सिरीज मध्ये त्याच्याच खालचा ऑस्मियम. 6D वरती आपल्याला क्वेश्चन विचारणार नाहीये. सो 4D मध्ये रुदेनियम आणि 5D मध्ये ऑस्मियम लिहून घेऊया इकडे. 4D सिरीज मध्ये रुदेनियम Ru आणि 5D सिरीज मध्ये कोण असणार आहे? ऑस्मियम OS. एटॉमिक नंबर्स पण लिहून घेऊ डायरेक्ट त्यांचे. 44 76 44 76. मॅक्सिमम किती दाखवतात? +8. मॅंगनीज मॅक्सिमम किती दाखवतो? +7. रुदेनियम आणि ऑस्मियम मॅक्सिमम किती दाखवतात? +8. ट्राय दिस. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Mn+6. पहिला Mn+6 याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा असं म्हणताय. सिंपल आहे. पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे मॅंगनीज एटॉमिक नंबर किती आहे? सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे 5th फिंगरवर आलं. दॅट इज एटॉमिक नंबर 25 आहे. 3D सिरीज मध्ये अर्गॉन कंपल्सरी घ्यायचं. 3D सिरीज आहे त्यामुळे 3D आणि 4s. S च्या डोक्यावरती ऑलवेज 2 आणि जो एटॉमिक नंबर आहे तो आपण इथे लिहिला. पण ते म्हणतायत मॅंगनीज मधून 6 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करा. मॅंगनीज +6 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी अर्गॉन तर ऍज इट इज बिकॉज तो इनर्ट गॅस आहे. सगळ्यात आउटर मोस्ट ऑर्बिटल आहे 4s. त्याच्यामधून 2 इलेक्ट्रॉन काढा.
अजून आपल्याला 4 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे, 3d5 आहे, 4 इलेक्ट्रॉन गेले, 3d1 राहिला. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Mn+6 इज अर्गॉन 3d1 4s0. आणि 3d1 चा डायग्राम जर ड्रॉ करायची झाली ऑर्बिटल डायग्राम, तर कॅन यू सी 1 अनपेड इलेक्ट्रॉन. जर एक अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर याचं मॅग्नेटिझम आहे पॅरामॅग्नेटिक. पुढे जाऊन क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो, आताच शिकवते. पॅरामॅग्नेटिक. सो Mn+6 पॅरामॅग्नेटिक आहे की डायमॅग्नेटिक आहे असा क्वेश्चन येईल. त्यासाठी पहिला Mn चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यातून 6 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायचे, S मधून 2 आणि D मधून 4, उरला एक अनपेड इलेक्ट्रॉन म्हणजेच पॅरामॅग्नेटिझम. And number of unpaired electrons is given by n. Number of unpaired electron n is equals to 1. खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड वन आपण इथे सॉल्व्ह करूया. Mn+4 डायरेक्टली लिहिणार आहे मी आता. Mn+4 कसा असणार? अर्गॉन 3d4s. बघा इथे Mn इथूनच लिहूया. अर्गॉन 3d5 4s2. आता 4 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे कारण +4 म्हटले, 2 S मधून गेले आणि 2 D मधून, उरले किती? 3. मग D मध्ये 3 अनपेड इलेक्ट्रॉन झाले. हे इमॅजिन झालं पाहिजे. 5 ऑर्बिटल असतात, 3च इलेक्ट्रॉन भरलेत, म्हणजे अगेन पॅरामॅग्नेटिझम 3 अनपेड इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन n इज इक्वल्स टू 3 आणि अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे पॅरामॅग्नेटिक इन नेचर. नेक्स्ट इज CO5. थर्ड क्वेश्चन, CO+5 कोबाल्ट. एटॉमिक नंबर विसरला तरी पण लाईन म्हणायची. सचिनने टीनाला विचारले. कलर म्हणजे फक्त काळा, 7th फिंगर वरती आलं म्हणजेच 27 आहे. सो अर्गॉन 3d7 4s2. पण आपल्याला कोबाल्ट +5 पाहिजे. अर्गॉन ऍज इट इज 5 कसं होणार आहे रे? S मधून 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले, अजून 3 रिमूव्ह करायचे. सो 7 मधून 3 गेले, 4 उरतील. इमॅजिन करा D मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 इलेक्ट्रॉन्स. सो नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू 4 आणि अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे अगेन इट इज पॅरामॅग्नेटिक. ओके, अनपेड इलेक्ट्रॉन दिसले तर पॅरामॅग्नेटिक. आता एक लास्ट राहतो Ni+2. टेक इट ॲज होमवर्क आणि होमवर्क केल्यानंतर चॅट सेक्शन मध्ये कमेंट टाकायला विसरू नका. इट इज पॅरामॅग्नेटिक या डायमॅग्नेटिक. आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सोबत, कारण जितकं चॅनल ग्रो होईल तितका मला एन्थुझियाझम येणार आहे तुमच्यापर्यंत चांगले कॉन्सेप्ट्स आणायचा. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. समजलं तुम्हाला की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कोणत्याही एलिमेंट्सची पण काढू शकतो आणि कॅटायन्सची पण काढू शकतो. ओरिजिनल माहिती पाहिजे. +3 म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करा, +6 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करा, अँड सो ऑन. नेक्स्ट बघूया. मग आता आपल्याला थेरॉटिकल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पुढे. राईट अ नोट ऑन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. पहिली ट्रान्झिशन सिरीज कोण आहे? 3D सिरीज. So 3D series is nothing but our first transition series. मी थोडंसं रीड करते. सिंपल पॉइंट आहे. All transition elements are metals and show properties that are characteristics of metal. आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज विचारले 3D सिरीजचे, म्हणजेच एटॉमिक नंबर 21 स्कँडियम टू एटॉमिक नंबर 30 झिंक इथपर्यंत. पण आपल्याला माहितीये स्कँडियम टू झिंक ऑल आर मेटल्स, त्यामुळे सगळ्या प्रॉपर्टीज मेटल सारख्या असणार आहेत. पॉइंट नंबर 2, दे आर हार्ड, लस्टरस, मेलिएबल, डक्टाइल अँड फॉर्म्स अलॉय. हे तर आपण 10th स्टँडर्ड मध्ये बघितलेलं असतं की डक्टाइल, मेलिएबल काय आहे. नेक्स्ट, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटलच्या सर्व प्रॉपर्टीज लिहित यायचं आहे. नेक्स्ट,
एक्सेप्ट झिंक, कॅडमियम, मर्क्युरी अँड मँगनीज. अजून कोण ऍड केलं? मँगनीज. ऑल अदर ट्रान्झिशन एलिमेंट हॅव वन ऑर मोर टिपिकल मेटॅलिक स्ट्रक्चर ऍट ambient टेम्परेचर. सो बाकी सगळे काही एलिमेंट्स असतील, स्कँडियम, टायटॅनियम, सगळे, फक्त कोणाला सोडायचे आपल्याला? झिंक, कॅडमियम, मर्क्युरी अँड मँगनीज. आपल्याला 3D सिरीज बद्दल विचारलं तर आपण फक्त मँगनीज लिहिलं तरी पण चालेल, राईट. कम्प्लीट डी ब्लॉक विचारला असता तर मग झिंक, कॅडमियम, मर्क्युरी अँड मँगनीज हे 4 सोडले तर बाकीच्यांचे मल्टिपल स्ट्रक्चर्स आहेत. दॅट मीन्स दे आर पॉलिमॉर्फ्स. दे शो पॉलिमॉर्फिझम. पण झिंक, कॅडमियम, मर्क्युरी अँड मँगनीज डू नॉट शो पॉलिमॉर्फिझम असं त्यांना म्हणायचंय. परत एकदा रीड करते बघा. एक्सेप्ट झिंक, कॅडमियम, मर्क्युरी, मँगनीज. All other transition element have one or more typical metallic structure. One or more structures म्हणजेच polymorphism. Fifth point, these transition metals with the exception of zinc, cadmium, mercury are very hard. कारण metal आहेत definitely, so hard आहेत ते, and low volatile. Metal volatile जर नसणारच आहेत, so low volatile. Exception कोण आहे? Zinc, cadmium, mercury, because they are not transition elements. They are D block, पण ते transition नाही आहेत. का नाही आहेत? लेक्चर नंबर 1 मध्ये क्लिअर केलेलं आहे. They possesses high melting and boiling point. So सगळ्या मेटलच्या प्रॉपर्टीज लिहायच्या. When they ask you to write about the physical properties of transition elements किंवा 3D series काही म्हणतील, तर सगळे ट्रान्झिशन एलिमेंट मोस्टली मेटल्स आहेत. सो सगळ्या मेटलच्या प्रॉपर्टीज लिहायच्या. फर्स्ट पॉइंट मध्ये फक्त हे क्लिअर करायचं, ऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स आर मेटल, सो दे टिपिकली शो ऑल द प्रॉपर्टीज ऑफ मेटल. मग बाकी तुम्ही मेलिएबल, डक्टाइल, गुड कंडक्टर ऑफ हीट, इलेक्ट्रिसिटी, लो वोलाटाइल, हार्ड आहे, पॉलिमॉर्फस आहे, असे भरपूर पॉइंट जसे तुम्हाला आठवत आहेत सॉलिड स्टेटचा हेल्प घेऊन लिहू शकताय. ओके, सो हा एक थेरॉटिकल क्वेश्चन आहे जो की 2 मार्क साठी येऊ शकतो. नोट करा व्यवस्थित या क्वेश्चनला. नेक्स्ट क्वेश्चन एमसीक्यू साठी दे कॅन आस्क अस हायेस्ट मेल्टिंग पॉइंट ऑफ 3D सिरीज, 4D सिरीज अँड 5D सिरीज कोण आहे? कारण त्यांनी आपल्याला ग्राफ दिलेला आहे. 3D सिरीजच्या ग्राफ मध्ये सगळ्यात वरती क्रोमियम दिसतो आणि परत ग्राफ हा खाली गेलेला आहे, परत वरती वगैरे. पण इम्पॉर्टंट क्वेश्चन कोण आहे? सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉइंट हा क्रोमियमचा आहे. त्याच्यानंतर 4D सिरीजच्या ग्राफ मध्ये ZR, निओबियम, मॉलिब्डेनम. सो ग्राफ वरती गेलाय, त्यानंतर खाली आलं, रुदेनियमला वर गेलाय पण इतका नाही. सो सगळ्यात वरती कोण दिसतं? मॉलिब्डेनम, दॅट इज MO. आणि त्याच्यानंतर 5D सिरीज मध्ये हॉफमियम, ताव, दॅट इज W ला वरती आहे पण परत ग्राफ खाली डिक्रीजिंग दिसतोय. सो अगेन W, दॅट इज टंगस्टन. सो 3D सिरीज मध्ये क्रोमियम, 4D सिरीज मध्ये मॉलिब्डेनम आणि 5D सिरीज मध्ये टंगस्टन शोज मॅक्सिमम मेल्टिंग पॉइंट किंवा हायेस्ट मेल्टिंग पॉइंट. नोट करा व्यवस्थित याला. नेक्स्ट आपण आता ऍटॉमिक ट्रेंड्स मध्ये एंटर करणार आहे. बघा, सगळ्यात पहिलं लेक्चर इंट्रोडक्टरी होतं, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर ऑक्सिडेशन नंबर एक इम्पॉर्टंट पॉइंट असतो. ऑक्सिडेशन नंबर झाला आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज सांगितल्या सेम ॲज दॅट ऑफ मेटल. फिजिकल प्रॉपर्टीज नंतर ॲटॉमिक ट्रेंड्स असतात, जसं की ॲटॉमिक रेडियाचं काय होतं, आयोनिक रेडियाचं काय होतं, आयोनायझेशन एन्थाल्पीजच्या व्हॅल्यूज कशा बदलतात अँड सो ऑन. सो प्रत्येक पॉइंट वरती शॉर्ट नोट किंवा MCQ येऊ शकतो. शॉर्ट नोट आली तर तुम्हाला ऍज इट इज लिहायचंय. 4 पॉइंट्स आहेत. सो शॉर्ट नोट 2 मार्क मध्ये विचारली जाईल. राईट अ शॉर्ट नोट ऑन ॲटॉमिक रेडियाय फॉर 3D सिरीज, कारण आपल्या सिलेबस मध्ये 3D सिरीज डिटेल मध्ये आहे. ठीक आहे, 4 पॉइंट्स मी एक्सप्लेन करते आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं रीड करून घेऊया. बघा, एक ब्लँक स्लाइड घेते. जेव्हा पण आपण पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट जात असणार आहे, लेफ्ट टू राईट अलॉंग द पिरियड ज्याला आपण म्हणतात, 10th स्टँडर्ड मध्ये सुद्धा तुम्हाला शिकवलं असेल अलॉंग द पिरियड ऍज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट
इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड टू द सेम सबशेल. टू द सेम सबशेल. थोडंसं डायग्राम पण ड्रॉ करून दाखवते. समजा आता आपण 3D सिरीज करत आहे, तर वी आर इन द 4th पिरियड. सो 4th पिरियड मध्ये 4th प्रिन्सिपल क्वांटम नंबर चालू असणार आहे, राईट. 4th प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सो जेव्हा तुम्ही 21 पासून 30 पर्यंत जाताय, इलेक्ट्रॉन गेट्स ऍडेड टू दिस KLMN. हा जो nth शेल आहे याच्यामध्येच कंटिन्युअसली इलेक्ट्रॉन ऍड होत आहे. सो काय होणार आहे, इफ इलेक्ट्रॉन इज कंटिन्युअसली ऍडेड टू द सेम सबशेल, आतमध्ये प्रोटॉन पण तर वाढतात आणि इलेक्ट्रॉन वाढतात, पण कुठे, सेम सबशेल मध्ये. तर न्यूक्लियर चार्ज वाढायला लागतो. पहिला 21 एटॉमिक नंबर मध्ये 21 प्रोटॉन्स आहेत आणि 21 इलेक्ट्रॉन्स आहेत. परत 22 प्रोटॉन्स झाले, 22 इलेक्ट्रॉन्स झाले, पण सेम सबशेल मध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड झालाय. सो तिथेच इलेक्ट्रॉन ऍड होत असेल तर न्यूक्लियस त्या कमी डिस्टन्स वरती जास्त ताकद लावू शकतो, न्यूक्लियर चार्ज वाढतो असं म्हणतो आपण. इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड टू द सेम सबशेल आणि त्याच्यामुळे काय होतं, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज, झेड इफेक्टिव्ह आपण म्हणतो त्याला, किंवा न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस. आणि मला सांगा, जर न्यूक्लियसचा चार्ज वाढला, मी जर न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन सेम सबशेल मध्ये ऍड होतात, न्यूक्लियर चार्ज वाढला तर तो सेलला श्रिंक करेल. ऍज न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस, साइज, ज्यालाच आपण काय म्हणू शकतो, ऍटॉमिक रेडियाय डिक्रीजेस. ऍटॉमिक रेडियाय काय होणार आहे, कमी होणार आहे. मग आपल्याला माहिती आहे 4th पिरियड जरी असला, 4th पिरियड मध्ये कोण असतं, 3D सबशेल. सो इलेक्ट्रॉन इज गेटिंग ऍडेड टू 3D सबशेल. आपण काय म्हणणार, इन पिरियोडिक टेबल ऍज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राइट, इलेक्ट्रॉन इज ऍडेड टू सेम n-1D सबशेल. कारण पर्टिक्युलरली 3D बद्दल बोलताय तुम्ही. सो न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस अँड साइज किंवा ऍटॉमिक रेडियस डिक्रीजेस. हे समजलं. त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला असा माहिती पाहिजे की जर एकाच ऑर्बिट मध्ये कंटिन्युअसली इलेक्ट्रॉन ऍड होत असतील, ठीक आहे, तर ह्या इलेक्ट्रॉन्स मध्ये रिपल्शन असेल की नाही. ही 3rd शेल आहे, ही 2nd शेल आहे, ही 1st शेल आहे आणि हा न्यूक्लियस आहे. मग नॉर्मल लॉजिक बघा, न्यूक्लियसचा जो चार्ज असतो त्याला आपण म्हणतो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. न्यूक्लियर चार्ज ह्या इलेक्ट्रॉन्सना आत खेचतो. हा आत खेचत असताना न्यूक्लियर चार्ज तिथपर्यंत जाताना वीक का पडत नाहीये, न्यूक्लियर चार्ज स्ट्रॉंगच का होत चाललाय, कारण हा जो तुमचा डी ऑर्बिटल आहे, 3D ऑर्बिटल आहे, तो त्याचा स्क्रीनिंग इफेक्ट फार कमी आहे. स्क्रीनिंग इफेक्ट इज व्हेरी लो किंवा लो शिल्डिंग इफेक्ट असं पण म्हणतात, लो शिल्डिंग इफेक्ट. आता नेमकं लो शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय, तर बघा इकडे, जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताय, तुम्हाला माहिती आहे अर्गॉन 3D आणि 4s लिहिताय. हे 3D आतमध्ये आणि हा 4s शेल बाहेर आहे न्यूक्लियस पासून. तर 3D मध्ये भरपूर इलेक्ट्रॉन्स आहेत, तर ते रिपेल पण करू शकतात, पण त्यांची पॉवर कमी पडते. ती पॉवर की त्यांच्याकडे कशी पॉवर होती, एक ढाल बनून उभं राहायचं आणि प्रोटेक्ट करायचं आउटर इलेक्ट्रॉन्सना. एस मध्ये पण तर इलेक्ट्रॉन असतात ना, एस मध्ये किती इलेक्ट्रॉन्स भरतो आपण, 2, आणि डी मध्ये 1 पासून 10 पर्यंत भरत जायचं असतं. सो डी जो सबशेल आहे त्याच्याकडे ताकद होती टू प्रिटेंड ऍज शिल्ड, टू प्रोटेक्ट द आउटर इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द इफेक्ट ऑफ द न्यूक्लियस. जर मी न्यूक्लियस आहे तर 3D ऑर्बिटल एक शिल्ड म्हणून उभं राहतं, सो दॅट माझा न्यूक्लियर चार्ज 4s पर्यंत पोहोचू नये आणि मग साईज वाढताना दिसली असती. पण त्या 3Dचं शिल्डिंगच वीक आहे, लो शिल्डिंग इफेक्ट. त्याच्यामुळे न्यूक्लियस 3D वर काय
4s वरती पण चार्ज अप्लाय करून साईज रिड्यूस करतो, साईज कमी करतो. सो दोन रिझन झाले. As we go from left to right, electrons are added to same n-1 d subshell and that is why nuclear charge वाढतो आणि ॲटमचं रेडियस कमी होतं. सेकंड, 3D मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड होतात, सो तो शिल्ड म्हणून पण उभा राहू शकत होता, बट इट शो लो शिल्डिंग इफेक्ट आणि लो शिल्डिंग तर मग न्यूक्लिअर चार्ज अजून वाढला आणि साईज रेडियस कमी झाली, डिक्रीजेस. हे दोन मेन रिझन आहेत जे तुम्हाला लिहायचे. आता रीड करूया आपण. atomic radii of elements of transition series decreases gradually from left to right. As we move across transition series from left to right, nuclear charge increases. मी लिहिलेलं तिथे सुद्धा न्यूक्लियस वरचा चार्ज वाढतो by 1 unit at the time as the last electron enters penultimate n-1 d subshell. प्रत्येक वेळी येणारा इलेक्ट्रॉन कुठे जात असतो? n-1 d सबशेल मध्ये. However, d ऑर्बिटल्स म्हणजे जो 3d ऑर्बिटल आहे इज लेस पेनिट्रेटिंग, किंवा काय वर्ड यूज करू शकताय तुम्ही? मोर डिफ्यूज, किंवा काय वर्ड यूज करू शकताय तुम्ही? स्मॉलर स्क्रीनिंग इफेक्ट. तिन्हीचं मिनिंग सेम आहे. सो तुम्ही सांगणार d ऑर्बिटल्स हॅव लो पेनिट्रेटिंग पॉवर or they are more diffused, or we can also say they have smaller shielding effect or screening effect. As a result, आणि म्हणून काय होतं? Effective nuclear charge increases as atomic number increases. ॲटमचा नंबर वाढतोय म्हणजे इलेक्ट्रॉन्स वाढतायत, पण त्या डीचं प्रोटेक्शन करणं म्हणजे शिल्डिंगची पॉवरच कमी आहे. त्यामुळे ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस the nuclear charge increases along the transition series. The decrease in atomic radius is less. म्हणजे अचानक असा श्रिंक झाला असं नाही होत. ग्रॅज्युअली हळूहळू साईज कमी होतीये. There is slight increase in atomic radii of last two elements, copper and zinc. समजा जर ग्राफच ड्रॉ करायचा झाला तर स्कँडियम, टायटॅनियम, व्हॅनेडियम असं कमी 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 होतं, पण परत थोडंसं कॉपर आणि झिंकला ॲटॉमिक रेडिय थोडीशी वाढलेली दिसते. क्लिअर आहे? ओके. हे तुम्हाला पाठ होण्यासाठी मी एवढं सगळं हे पुढे एक्सप्लेन करते, कारण आता हे बघितलं तर लक्षात आलं पाहिजे सेम शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड होतात म्हणून न्यूक्लिअर चार्ज वाढतो. पण एखादा मुलगा असं पण म्हणू शकतो की मॅम सेम शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड होतात, मग तर इलेक्ट्रॉन रिपेल झाले पाहिजे आणि साईज वाढली पाहिजे. पण मग त्याच्यासाठी एक्सप्लेनेशन काय आहे? डी ऑर्बिटलचा शिल्डिंग इफेक्ट कमी असतो, लो पेनिट्रेटिंग असतो किंवा मोर डिफ्युज्ड असतो, अँड दॅट इज वाय इलेक्ट्रॉन रिपेल करण्याऐवजी न्यूक्लिअर चार्जच्या इन्फ्लुएन्सनी अट्रॅक्ट होऊन साईज किंवा ॲटॉमिक रेडिया कमी होतीये. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला आयोनिक रेडियाचं विचारू शकतात. सो जसं ॲटॉमिक रेडियाय डिक्रीज होणार आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट, आयोनिक रेडियाय पण डिक्रीजच होणार आहे. पण शॉर्ट नोट आली तर कसं लिहायचंय ते बघा. आयोनिक रेडिय ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट शो सेम ट्रेंड असं म्हणा, किंवा डायरेक्टली लिहा डिक्रीजेस ॲज ऑफ ॲटॉमिक रेडियाय, म्हणजेच डिक्रीजेस. ॲटॉमिक रेडियाय डिक्रीज होतीये तर आयोनिक रेडियाय पण डिक्रीज होईल. The trend in ionic radii thus can be studied with the help of two factors: elements having same oxidation state and considering various oxidation state of same element. दोन पॉइंट व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आपल्याला. पहिला ते म्हणतायत आयोनिक रेडियाचा आपण अभ्यास करूया. वेगवेगळे एलिमेंट्स बट सेम ऑक्सिडेशन स्टेट, जसं इथे दिलंय क्रोमियम +2 आणि कॉपर +2. मी इकडे परत लिहिते क्रोमियम +2 आणि कॉपर +2. These two are different elements having same oxidation number आणि त्यांची आयोनिक रेडियाय कॅल्क्युलेट केली. बघा बरं आयोनिक रेडियाय किती? 82 पिकोमीटर आणि दुसरा 73 पिकोमीटर. सो क्रोमियम पासून कॉपरकडे जाताना फ्रॉम लेफ्ट टू राईटच चालला तुम्ही, आयोनिक रेडियाय डिक्रीज होताना दिसली. सो एलिमेंट्स
different elements with same oxidation number show decrease in ionic radii from left to right. हे कन्क्लुजन करता आलं. त्याच्यानंतर ते काय म्हणतात, कन्सिडरिंग व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ सेम एलिमेंट, म्हणजेच मॅंगनीज +2, मॅंगनीज +3, मॅंगनीज +4, मॅंगनीज +5, मॅंगनीज +6 आणि मॅंगनीज +7. एकच एलिमेंट आहे पण व्हेरिएबल त्याच्या स्वतःच्या ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत. तर तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे आयोनिक रेडिया. वरती जितका जास्त चार्ज, 7 इलेक्ट्रॉन्स गेलेत पण प्रोटॉन गेलेत का, नाही. म्हणजे न्यूक्लियसचा चार्ज जास्त झाला आणि ऍटम अजून लहान झाला. आयोनिक रेडिया सगळ्यात कमी झाली. समजलं काय होणार आहे. मोर ऑक्सिडेशन नंबर, less is the ionic radii. So ionic radii inversely proportional to oxidation number. दोन पॉइंट आहेत पण फार सुंदर आहेत. If you want to study ionic radii in detail, then you have to study two factors. You have to take same elements with different oxidation number. Then we can conclude more the oxidation number means more electrons have gone out of the atom. Mug nuclear charge increased and ionic radii decreased. Hence more the oxidation number, less is the ionic radii. And second factor, take different elements, that is copper and chromium with same oxidation number, then we can find it shows same trend as that of atomic radii from left to right, it decreases. समजलं दोन फॅक्टर्स कोणते आहेत. चलो नेक्स्ट शॉर्ट नोट आपल्याला विचारू शकतात, आयोनायझेशन एन्थॅल्पी बट नॉट पर्टिक्युलरली अबाउट 3D सिरीज, ओव्हरऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स बद्दल. म्हणजे एका शॉर्ट नोट मध्ये तुम्ही 3D, 4D आणि 5D सिरीज बद्दल सांगायचंय. 6D सिरीज आपण तसंही फार स्टडी नाही करत आहे. त्याआधी मला तुम्हाला काही ग्राफ दाखवायचंय. हा ग्राफ बघा, याच्यामध्ये इथे 3D सिरीज आहे, टायटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम. इथे झिर्कोनियम, निओबियम म्हणजे 4D सिरीज आहे आणि वरती 5D सिरीज आहे. 3D सिरीजला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणतात, 4D सिरीजला सेकंड ट्रान्झिशन सिरीज, 5D सिरीजला थर्ड ट्रान्झिशन सिरीज म्हणतात. मग जर मला विचारलं फर्स्ट, सेकंड अँड थर्ड ट्रान्झिशन सिरीज मध्ये कोणाचा आयनायझेशन एन्थॅल्पी सगळ्यात जास्त आहे, तर मी म्हणेन थर्ड transition series. Third transition series have greater ionization enthalpies than second transition series have greater ionization enthalpy than first transition series. कारण थर्ड ट्रान्झिशन सिरीज म्हणजे 3D नाहीये. थर्ड ट्रान्झिशन सिरीज म्हणजे दे आर टॉकिंग अबाउट 5D सिरीज ग्रेटर दॅन 4D सिरीज ग्रेटर दॅन 3D सिरीज. आणि हा इम्पॉर्टंट पॉइंट आपल्या शॉर्ट नोट मध्ये आला पाहिजे. ठीक आहे. आता मॅम आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय हेच आम्हाला माहिती नाहीये, पहिला तिथून सांगा. तर कोणत्याही गॅशियस ऍटम मधून कोणताही ऍटम असेल, समजा ट्रान्झिशन एलिमेंट आहे, तर त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. तो लूजली बाउंड इलेक्ट्रॉन. का लूजली बाउंड? कारण न्यूक्लियस पासून सगळ्यात लांब इलेक्ट्रॉन आहे, सो कंपॅरेटिव्हली तो लूजली बाउंड असणार आहे. तो लूजली बाउंड इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी एनर्जी इज आयोनायझेशन एन्थॅल्पी. जर तुम्ही एक किंवा फर्स्ट इलेक्ट्रॉन काढत असाल तर इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. आता मला सांगा, जर इलेक्ट्रॉन गेलाय पण प्रोटॉन गेलाय का रे? नाही. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉन काढताय, इलेक्ट्रॉन लूजली बाउंड जो आहे तो रिमूव्ह करताय आउटर मोस्ट ऑर्बिट मधून, न्यूक्लिअर चार्ज वाढतो. आणि न्यूक्लिअर चार्ज वाढलं की ऍटमिक साईज जी आहे ती कमी होणार आहे. म्हणजे तोच ऍटम आता थोडासा साईजने श्रिंक झाला, न्यूक्लिअर चार्ज वाढला, 3च ऑर्बिट आहे बट साईज मात्र कंपॅरेटिव्हली कमी झाली. जस्ट बिकॉज एक इलेक्ट्रॉन काढल्यावर न्यूक्लिअर चार्ज वाढला आणि साईज कमी झाली. आउटर मोस्ट मध्ये मी आधी 4 इलेक्ट्रॉन्स ड्रॉ केलेले, एक गेला सो 3 उरले.
आता याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी आयनायझेशन एन्थाल्पी 2. पण आता इतकं सोपं काम नाहीये, कारण न्यूक्लिअर चार्ज वाढलेला आहे. न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन काढण्यासाठी अजून जास्त ताकद लावावी लागते. सो आय कॅन से आयनायझेशन एन्थाल्पी फॉर सेकंड इलेक्ट्रॉन is greater than ionization enthalpy to remove first electron. So second ionization enthalpy is greater than first ionization enthalpy. आता तुम्ही इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, परत न्यूक्लिअर चार्ज वाढला असणार आहे. सो तोच ऍटम अजून लहान दिसायला लागेल तुम्हाला, अजून लहान दिसायला लागेल आपल्याला. त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन्स होते, आता 2च उरले. हा इलेक्ट्रॉन काढायचा असेल, अजून जास्त ताकद लावावी लागेल. आयनायझेशन एन्थाल्पी 3, त्याची व्हॅल्यू तर सगळ्यात जास्त असणार आहे. सो थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पीज आर ग्रेटर दॅन सेकंड दॅन फर्स्ट. म्हणजे 3 इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जास्त ताकद लागते दॅन 2 दॅन 1. क्लिअर आहे? चलो, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मेन्शन करायच्या आहेत शॉर्ट नोट मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा ग्राफ बघून आपल्याला समजतंय 5D सिरीज have greater ionization enthalpy than 4D than 3D. याचं एक्सप्लेनेशन काय आहे तर 5D सिरीज मध्ये आपल्याला माहिती आहे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिलेलं आहे. तो असतो 6s पिरियड, राईट. 6s2, त्याच्यामध्ये परत आतमध्ये असतो 5D 1 to 10 फिल होत असतो, आणि परत आतमध्ये असतो 4f जो की 14 इलेक्ट्रॉन्सनी भरलेला आहे. पण या f चं शिल्डिंग कमी आहे. D चं शिल्डिंग तर कमी आहेच आहे, पण F चं पण शिल्डिंग कमी आहे. त्यामुळे न्यूक्लियस डायरेक्टली आउटर ऑर्बिट वरती चार्ज टाकून हे आउटर ऑर्बिट आतमध्ये ओढू शकतो. न्यूक्लियर चार्ज डायरेक्टली आउटर मोस्ट ऑर्बिट वर लागतो बिकॉज 4f and 5d have low shielding effect. ते शिल्ड करू शकत नाही, ते प्रोटेक्ट करू शकत नाहीत आउटर इलेक्ट्रॉन्सना फ्रॉम न्यूक्लिअर चार्ज. दॅट मीन्स दे हॅव लोअर शिल्डिंग इफेक्ट. लो शिल्डिंग असल्यामुळे आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसकडे टाइटली अट्रॅक्टेड आहेत. सो तुम्ही हा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इझिली काढू शकणार नाही. सो मोर अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द एलिमेंट्स ऑफ 5D सिरीज देन 4D series, then 3D series. 3D मध्ये Fच नाहीये, ठीक आहे. सो शिल्डिंग बऱ्यापैकी असेल. 4D मध्ये पण 4D आहे, F नाहीये, सो शिल्डिंग बऱ्यापैकी असेल. पण 5D मध्ये D चं शिल्डिंग कमी आहेच आहे, पण F चं अजून कमी आहे. सो डायरेक्ट न्यूक्लियस आउटर मोस्ट ऑर्बिटला पकडून ठेवतो. इलेक्ट्रॉन्स काढणं अजून जास्त डिफिकल्ट बनतं. याला थेरॉटिकल कसं लिहायचंय बघा. Ionization enthalpy of transition elements are intermediate to that of S block and P block. Periodic table मध्ये इकडे S block आहे, इकडे P block आहे, आणि त्याच्यामध्ये D block आहे. So all properties या intermediateच lie करणार आहेत. S block हे metals आहेत and metal have tendency to lose electron. खुशी खुशी ते इलेक्ट्रॉन देतात, म्हणजेच आयनायझेशन एन्थाल्पी लो आहे इथे. स्वतःच इलेक्ट्रॉन देत आहे, ताकद लावायलाच लागत नाही. आयनायझेशन एन्थाल्पी लो आहे. पण जसं आपण पी ब्लॉक कडे जाणार, आयनायझेशन एन्थाल्पी आपल्याला हाय होताना दिसेल किंवा हायेस्ट होताना दिसेल. तर कंपॅरेटिव्हली मध्ये मी हाय लिहू शकते. एस मध्ये आयनायझेशन एन्थाल्पी कमी आहे, पण डी मध्ये जास्त आहे, आणि सगळ्यात जास्त पी मध्ये. सो इट इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. ऍज ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी म्हणजे एक इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी एनर्जी ऑफ 3D सिरीज increases, आताच सांगितलं, increases with some irregularities. थोडंफार व्हॅल्यूज मध्ये इरेग्युलॅरिटीज आहेत, बट त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला आत्ताच्या नॉलेजला सांगणं थोडंसं डिफिकल्ट आहे. थर्ड, द ॲटम्स ऑफ एलिमेंट्स ऑफ 5D सिरीज बद्दल बोलतात, म्हणजे हे एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला आता ते. possesses 4f orbital. 4f orbital show poor shielding, and shielding नसल्यामुळे valence electron experience greater nuclear charge.
म्हणजे डायरेक्टली एस वरती, आउटर मोस्ट 6s वरती सगळा न्यूक्लिअर चार्ज कॉन्सन्ट्रेट होतो. हेन्स ग्रेटर अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह और आयोनाइज एलिमेंट फ्रॉम द थर्ड ट्रान्झिशन सिरीज. थर्ड ट्रान्झिशन सिरीज म्हणजेच 5D सिरीज मधून इलेक्ट्रॉन काढायला जास्त ताकद लागते. द आयोनायझेशन एन्थॅल्पीज ऑफ 5D series are therefore much higher than 4D and 3D. 5D series जास्त than 4D then 3D. समजलं? सो तुम्हाला आयोनायझेशन एन्थॅल्पी मध्ये पण दोन फॅक्टर सांगता आले पाहिजेत. SPD हे जे ब्लॉक्स आहेत, SDP आयोनायझेशन एन्थॅल्पी ही वाढतीये कारण मेटल्स असतात एस ब्लॉक मध्ये, दे हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. सो तुम्हाला ताकद लावायची गरज नाहीये. आयोनायझेशन एन्थॅल्पी लो आहे तर लेफ्ट टू राईट जात असताना आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज होतीये. नेक्स्ट त्याच्यामध्ये डी मध्ये 3 सिरीज आहेत आपल्याला ज्या शिकायच्या आहेत, त्या 3D 4D आणि 5D. 5D मध्ये एफ असतं आणि एफचं शिल्डिंग कमी असल्यामुळे न्यूक्लिअर चार्ज सगळ्यात जास्त आहे. ऍज मोर न्यूक्लिअर चार्ज हेन्स मोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन. सो 5D ग्रेटर दॅन 4D ग्रेटर दॅन 3D. आणि अजून एक एक्स्ट्रा पॉइंट तुम्ही ऍड करू शकता. कोणत्याही पर्टिक्युलर सिरीज मध्ये समजा 3D सिरीज आपण घेतली तर थर्ड आयोनायझेशन एन्थॅल्पी इज ग्रेटर दॅन फर्स्ट. ओके, आपल्याला चलो नोट. नेक्स्ट आपल्याला एक नोट दिली आहे. जनरली एलिमेंट्स हॅव्हिंग लोअर ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन स्टेट कमी असेल तर ते आयोनिक कंपाऊंड बनवतात. लोअर ऑक्सिडेशन स्टेट करस्पॉन्ड्स टू आयोनिक कंपाउंड्स. If they have more oxidation state, that is higher oxidation state, then they form covalent compound. Simply दाखवते, titanium in its +2 state can form TiCl2, titanium dichloride. It is ionic in nature. So lower oxidation state वाले compound किंवा state वाले elements आयोनिक बॉन्ड बनवतात. तर मँगनीज जो सगळ्यात जास्त दाखवतो कॅन फॉर्म MnO किंवा KMnO4. याच्यामध्ये +7 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय तो आणि कंपाऊंड इज कोव्हॅलंट. हा कंपाऊंड कसा आहे? कोव्हॅलंट. सो लोअर ऑक्सिडेशन स्टेट आयोनिक, हायर ऑक्सिडेशन स्टेट कोव्हॅलंट कंपाऊंड बनतात. मेटॅलिक कॅरेक्टर ह्याच्याबद्दल फार काय बोलण्यासारखं नाहीये. मगाशीच फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण बघितलं ऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स आर मेटल्स सो दे शो मेटॅलिक कॅरेक्टर. करूया मग. नियरली ऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स हॅव सिंपल हेक्सागोनल क्लोज्ड पॅक स्ट्रक्चर. सिंपल क्यूबिक नाही, सिंपल हेक्सागोनल HCP. क्यूबिक क्लोज पैक म्हणजे CCP और FCC और बॉडी सेंटर्ड क्यूबिक म्हणजे BCC लॅटाइसेस विच आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रू मेटल्स. सो ट्रान्झिशन एलिमेंट्स कोणतं स्ट्रक्चर बनवतात? हेक्सागोनल क्लोज पॅक, क्यूबिक क्लोज पॅक आणि बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. Low ionization enthalpies and vacant d orbital in the outermost shell are responsible for metallic character of the transition element. Why transition elements are metallic? Because they have low ionization enthalpies and vacant d orbital. 1 mark साठी 1 sentence. But इतकं काही इम्पॉर्टंट नाहीये. तुम्हाला असं नाही विचारणार की ट्रान्झिशन एलिमेंट्स मेटॅलिक का आहेत. ते असं विचारणार की फिजिकल प्रॉपर्टीज लिहा. तुम्हाला माहित पाहिजे ते जर मेटल असतील तर आपल्याला सगळ्या मेटलच्या प्रॉपर्टीज लिहाव्या लागतील. आणि जस्ट इन केस विचारलं तर माहित पाहिजे लो आयोनायझेशन एन्थॅल्पी आणि वॅकंट ऑर्बिटल असल्यामुळे दे शो मेटॅलिक कॅरेक्टर. बाकी हा पॉइंट थोडासा रीड करा, सिंपलच आहे. हार्डनेस, हाय मेल्टिंग पॉइंट्स अँड मेटॅलिक प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट इंडिकेट दॅट मेटल atoms are held strongly by metallic bond with covalent character. बॉन्ड मेटॅलिक असणार आहे आणि कॅरेक्टर कोव्हॅलंट कॅरेक्टर आहे. फार काही इम्पॉर्टंट नाही या पेज वरती. नोट फार इम्पॉर्टंट आहे आणि शॉर्ट नोट्स कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट होत्या? आयोनायझेशन एन्थॅल्पी व्हेरी इम्पॉर्टंट. आयोनिक रेडियाय MCQ साठी इम्पॉर्टंट, MCQ. ऍटॉमिक रेडियाय PYQ होता.
फिजिकल प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट नाहीये, आलं तरी भरभरून लिहिता येतं आपल्याला. ऑक्सिडेशन स्टेट्स इम्पॉर्टंट होतं. Okay, so that's all for today's lecture. Meet you in next video session. Till then, thank you so much.